एप्रिलपासून नव्याने RTEच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू। RTE अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ। सन 2024-25 या RTE 25% प्रवेश प्रक्रियेसाठी यापूर्वी दिनांक 17 एप्रिलपासून ते 10 मे पर्यंत बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते। तथापि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे मागील वर्षी RTE अंतर्गत नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगरपालिकामध्ये एकूण 638 पात्र शाळा असून एकूण 11,309 रिक्त जागा उपलब्ध आहेत। ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 17 मे ते 31 मे पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सन 2024-25 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळांमध्ये RTE 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे। यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सन 2024-25 या वर्षाच्या RTE 25% प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही, याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभाग प्राथमिककडून करण्यात येत आहे। या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या वंचित गट SC, ST, NT, VG, OBC, SBC, दुर्बल गट 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग बालकाचे 40% अपंगत्व, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके, जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांचा अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री के चोकलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या निवडणूक अनुषंगिक तयारीचा आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात सुरू। यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे,
मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्ह्यातील 3ही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक परिनिर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, सर्व नोडल अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित. हिंदुत्वासाठी संघाने माझ्यासोबत यावे, उद्धव ठाकरे. भाजपची आजची जी अवस्था आहे ती पक्षाच्या अस्सल कार्यकर्त्यांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का? भाजपमध्ये निष्ठावंत आहेत कुठे? पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेला नकली म्हणतात, मात्र तुमचा पक्ष नकली झाला असून त्यांच्या पक्षात आयात आणि भाडोत्री कार्यकर्त्यांचा भरणा आहे, असे टीकास्त्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यातील जाहीर सभेत भाजपवर सोडले. पक्ष विकणाऱ्यांच्या नादी तुम्ही लागू नका. हिंदुत्वाचा विचार आहे तर अस्सल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत या, आपण हिंदुत्वाचा झेंडा पुढे नेऊ, असेही भावनिक आवाहन ठाकरे यांनी याप्रसंगी केले. ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची मासुंदा तलाव येथील गडकरी रंगायतन चौकात जाहीर सभा झाली. यावेळी सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. भाजप कार्यकर्त्यांनी आतापर्यंत खस्ताखाल्या मेहनत केली, पण त्यांचे नेतृत्व इमानी कार्यकर्त्यांना गद्दारांच्या सतरंजा उचलायला लावते. भाजप कार्यकर्त्यांनो, या कामात तुमचे आयुष्य फुकट घालवू नका. भाजप पक्ष ज्यांनी विकायला काढला आहे त्यांच्या नादी लागू नका. हिंदुत्वाच्या विचारासाठी माझ्यासोबत या, असे म्हणत त्यांनी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. आमचे हिंदुत्व घरे पेटवणारे नाही, आपण गरिबांच्या घरातील चुली पेटवू, असे ते म्हणाले. फक्त 7% कामगार हा ऑर्गनाइज्ड आहे, बरोबर ना? 7%. मग या 60%चं प्रतिनिधित्व कोण करतं? म्हणजे 93% कामगार हा असंघटित आहे. मग आपल्या देशाचा औद्योगिक चेहरा हा माझा शेतमजूर का नाही होत? का होतात अंबानी आणि अदानी, हे टाटा बिर्ला हे का होतात? हे 60% वाले. आणि मग साधा शेतकरी आला तर तुम्ही त्याला दिल्लीमध्ये प्रवेश बंद करता. हमी भाव देणार तुम्हीच बोलला होतात, आणि तो हमी भाव कधी देणार अजून मिळत का नाही हे विचारायला जेव्हा माझा शेतकरी उत्तरेतला हा दिल्लीकडे निघाला स्वतःच्या राजधानीमध्ये, तेव्हा जणू काही चीन येतोय अशा पद्धतीने त्याच्या मार्गामध्ये कुंपणं टाकली गेली, काटेरी तारा टाकल्या गेल्या, खिळे टाकले गेले. कमी पडते की काय म्हणून वरनं ड्रोनवरनं अश्रुधुराचे गोळे त्याच्यावर मारले. आणि ते जे पोलीस उभे केले होते, सैनिक उभे केले होते, ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं होती. त्या मुलाला त्याच्या बापावरती बंदूक रोखून तुम्ही उभं केलं होतं. हे काय आम्ही नुसतं उघड्या डोळ्याने बघत बसायचं? शेतकऱ्याला तुम्ही येऊ देत नाही, पण अदानी आल्यावर ते ताडकन उठून उभे राहता. मग कसला तुमचा कामगार आणि कसलं तुमचं सगळं काय? हे सगळे तुमचे जे काही खोटी अश्रू आहेत हे आता पुरे झाले. परवा त्यांनी अर्ज भरताना जे सांगितलं कि 2014 में मैं यहां आया तो मुझे ऐसे लगा कि गंगा मां ने मुझे बुलाया है. अब 2024 में मैं त्यांना गदगदून आलं, ऐसा लग रहा है कि गंगा मां ने मुझे गोद ले लिया है. अच्छी बात है, आप नर्मदा मां को भूल गए, अभी गंगा मां को अपना लिया आपने. पर बीच में मोदी जी कोरोना के समय में गंगा में जो लाशें बह रही थी तब गंगा के आंसू पूछने के लिए आप क्यों नहीं गए थे? तुम्ही आमच्यावरती जेव्हा टीका करता, कोरोनावर भ्रष्टाचार केला, खिचडीचा घोटाळा. अहो, ज्या प्रज्वल रेवण्णा बलात्काराच्या प्रचारासाठी मोदीजी तुम्ही कर्नाटकात गेला होता, त्या कर्नाटकामधलाच तो यत्नाल म्हणून आहे, बसवगौडा यत्नाल यांचा आमदार, त्यांनी जाहीर आव्हान दिलं होतं भाजपला की मला नोटीस पाठवाच, मी भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा कोरोना काळातला घोटाळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. काय केलं तुम्ही त्या बसवगौडाचं, काही यत्नाळचं? तो म्हणाला की सरकार आमचं होतं, पण घोटाळाच आहे. कोरोनासाठी जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते त्यांना लाखो रुपयाची बिलं दिली गेली, आणि ह्या 40,000 कोटीपेक्षा जास्त घोटाळा हा भाजपच्या सरकारने कर्नाटकात केला. मग तुम्ही आमच्यावरती बोटं दाखवता, खिचडी खाल्ली. माझ्या महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने
एकाही मृतदेहाची विटंबना आम्ही होऊ दिली नव्हती, हे मोदीजी लक्षात घ्या. तो राज कपूरचा पिक्चर होता ना, राम तेरी गंगा मैली, ते तुम्ही केलीत. गंगा मैली मोदीजी आपने की है. तुम्ही गंगेचा अपमान तुम्ही केलेला आहात, त्या मृतदेहाची विटंबना तुम्ही केलेली आहे. आणि लोकांना कशाला मग तुमच्या अर्ज भरताना गंगा जमुना या डोळ्यातनं काय येत आहेत? ही सगळी थापेबाजी आहे, हे सगळे जुमलेबाजी आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आता देशाला एका व्यक्तीच्या हातामध्ये सरकार देणं आपल्याला परवडणार नाहीये. अहो, तुम्ही आम्हाला घराणेशाहीवरनं बोलता. आज बरं झालं सुप्रिया तू पण इकडे आहेस. मला सांगतात मला आदित्यला मुख्यमंत्री करायचंय, पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचंय. अरे मुलांना आमच्या करायचं की नाही आमची माणसं ठरवतील ना. पण निदान आम्ही आमच्या जर लढत असलो तर निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. मोदीजी तुम्ही किती वेळा बोहल्यावरती चढताय? 14 वेळा मुंडावल्या, 19ला मुंडावल्या, पुन्हा एकदा मुंडावल्या, 29ला सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. मग द्या ना पुढच्या पिढीच्या हातामध्ये, कधी तुम्ही देश देणार आहात? मग ही जी काही एकाधिकारशाही आहे, या एकाधिकारशाहीला गाडून टाकण्यासाठी यावेळेला इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार आपल्याला देशाला पाहिजे. केलं होतं ना, अटलजींनी सुद्धा चांगलं काम केलं होतं. तेव्हाही सगळे ममता जयललिता सगळे सोबत होते. आता सुद्धा सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि उत्तम काम नरसिंहरावांनी पण केलं होतं, मनमोहनजींनी पण केलेलं, अटलजींनी पण केलेलं. ही सगळी सरकार संमिश्र सरकार होती. पण जेव्हापासून हुकुमशाहीसारखी वाटचाल तुमची सुरू झाली तेव्हा आता आम्हाला डोळे उघडून तुम्हाला हटवण्याखेरीज दुसरा पर्याय राहणार नाहीये. आणि म्हणून शेवटी एकच विनंती आहे, जी आता लढाई होणार आहे ते गद्दार आणि निष्ठावंतामध्ये होणार आहे. शिवसेना ही आपलीच आहे, राजन पण आपलाच आहे, फक्त निशाणी बदललेली आहे. निशाणी काय आहे? ठाणेकर मशाल हातात घेऊन गद्दारी जाळणार आहेत, गद्दारीची पाळं मुळं इकडनं उकरून टाकणार आहेत. मग फक्त हात वर करून एकदाच फक्त आपला जय भवानी जय शिवाजी बोला. ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामुळे आपत्ती नियंत्रण जलद होईल. ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे प्रतिपादन. आराखड्याची प्राथमिक रूपरेषा झाली सादर. कौन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेचे सहकार्य. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर त्याची आगाऊ सूचना नागरिकांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता या प्राथमिक कृती आराखड्यामुळे अधोरेखित झाली आहे. एखाद्या आपत्तीचा इशारा मिळाल्यानंतर त्याच्याशी निगडित यंत्रणांनी कशा प्रकारे जलद गतीने त्या आपत्तीचा सामना करावा, त्याचे अपेक्षित परिणाम काय आहेत, याची एक प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्यास ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखड्याची मदत होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या काळात साचणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा धोका नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे पूर धोका नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याची प्राथमिक रूपरेषा गुरुवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सादर करण्यात आली. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यासाठी होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूरसदृश्य स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेसाठी कौन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर ही वातावरण बदल क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था या कृती आराखड्याचे काम करीत आहेत. या संस्थेने महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता उपाययोजना कृती आराखडा ही हीट ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. आपत्ती नियंत्रणात प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणारे कर्मचारी यांचे अद्ययावत प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये कमालीची जागरूकता या दोन गोष्टींचाही उहापोह या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. तो महत्त्वाचा असून एखाद्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हाताशी असल्यास प्रतिसाद जलद देता येतो. त्याशिवाय माध्यमांच्या मदतीने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनाही आपत्तीबाबत सजग करता येते.
आवश्यकता असल्यास त्यांचे तात्पुरते विस्थापन करता येते, असेही राव यांनी स्पष्ट केले. नाल्यात पडणारा कचरा ही शहराची मोठी समस्या आहे. हा कचरा रोखण्यासाठी काय आणि कसे उपाय करता येतील, नागरिकांचे प्रबोधन कसे करता येईल, त्यांना कचरा टाकण्यासाठी सोयीचे कोणते पर्याय देता येतील याचा विचार करून उपाय सुचवण्याची सूचना आयुक्त राव यांनी CEEW च्या प्रतिनिधींना केली.